मुंबई पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी. कालिका माता यात्रेमध्ये चोऱ्या करणाऱ्या अट्टल गुन्हेगारास अटक. 3 चोरीच्या गुन्ह्यातील 21 ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत. ऑक्टोबर 2025 मध्ये मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीतील कालिका माता यात्रेदरम्यान चोरीच्या घटना घडल्या असल्याचे तक्रारी प्राप्त झाल्याने मुंबई नाका पोलीस ठाणे येथे 5 चोरीचे गुन्हे दाखल झाले. सदर गुन्ह्याचा तपास करत असताना काही दिवसापूर्वी सदर गुन्हे हे आर्यन पप्पू शेख वय वर्ष 19 राहणार अहिल्यानगर याने केले असल्याचं गोपनीय माहिती मिळाली होती. तेव्हापासून त्याचा शोध घेतला, परंतु तो मिळून आला नव्हता. दिनांक 20/3/2026 रोजी गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार 2290 विशाल नंदकिशोर पाठक यांनी त्यांचे बातमीदारामार्फत गोपनीय बातमी मिळाली की कालिका माता यात्रेमध्ये चोऱ्या करणारा इसम हा चोरीचे दागिने विक्री करण्याकरिता महामार्ग बसस्टँड येथे येणार आहे, अशी माहिती मिळाल्याने याबाबत वरिष्ठांना माहिती देऊन महामार्ग बसस्टँड येथे सापळा रचून नमूद आरोपीतास ताब्यात घेतलं. त्या सदर ठिकाणी येण्याचा उद्देश विचारला असता त्याला कोणतीही खात्रीलायक माहिती देता आली नाही. तसेच पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नांची उडवाउडवीची उत्तरे दिली, म्हणून पोलिसांना संशय बळावल्याने त्याची जागीच अंगझडती घेतली असता त्याचे पॅन्टच्या खिशामध्ये असलेल्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये सोन्याचे दागिने मिळून आले. त्याबाबत त्यास विश्वासात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली असता सदरचे दागिने कालिका माता मंदिर मुंबई नाका नाशिक येथे झालेल्या जत्रेदरम्यान गर्दीमध्ये महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केला असल्याचं सांगितलं. सदरचे दागिने पंचासमक्ष जप्त केलं. त्याचे वर्णन खालीलप्रमाणे: 12,000 रुपये किमतीचे सोन्याच्या 2 वाट्या, 3 मणी, अंदाजे 4 ग्रॅम वजनाचे दागिने. मुंबई नाका पोलीस ठाणे गुन्हे रजिस्टर नंबर 345/2025 BNS 303-2 या गुन्ह्यातील चोरीस केलेले दागिने. 11,000 रुपये किमतीचे अंदाजे 3.5 ग्रॅम वजनाचे 2 वाट्या, 4 मणी. मुंबई नाका पोलीस ठाणे गुन्हे रजिस्टर नंबर 2375/2025 BNS 303-2 या गुन्ह्यातील चोरीस केलेले दागिने. 35,000 रुपये किमतीचे 7 ग्रॅम वजनाचे 2 सोन्याच्या वाट्या, 4 मणी. मुंबई नाका पोलीस ठाणे गुन्हे रजिस्टर नंबर 321/2025 BNS 303-2 या गुन्ह्यातील चोरीस केलेले दागिने. 17,500 रुपये किमतीचे 3.5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे 2 वाट्या, 4 मणी. मुंबई नाका पोलीस ठाणे गुन्हे रजिस्टर नंबर 321/2025 BNS 303-2 या गुन्ह्यातील चोरीस केलेले सोन्याचे दागिने. 25,000 रुपये किमतीचे 3 ग्रॅम वजनाचे सोन्याच्या 2 वाट्या, 4 मणी. मुंबई नाका पोलीस ठाणे गुन्हे रजिस्टर नंबर 349/2025 BNS 303-2 या गुन्ह्यातील चोरीस केलेले सोन्याचे दागिने. 0 रुपये किमतीची पारदर्शक प्लास्टिक पिशवी. 100-500 रुपये किमतीचे 2 21 ग्रॅम वजनाचे 100-500 रुपये किमतीचे एकूण 21 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने. नमूद आरोपीतास मुंबई नाका पोलीस ठाणेकडील गुन्हे रजिस्टर नंबर 21 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने. नमूद आरोपीतास मुंबई नाका पोलीस ठाणेकडील गुन्हे रजिस्टर नंबर 345/2025 भारतीय न्यायसंहिता 2023 चे कलम 303-2 माननीय न्यायालयाने दिनांक 24/3/2026 रोजी पोलीस कोठडी रिमांड दिलेली आहे. नमूद गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार 637 देविदास गाडवे हे करत आहेत. सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सो, माननीय पोलीस उपआयुक्त परिमंडळ 1 श्रीमती मोनिका राऊत व सहाय्यक पोलीस आयुक्त सरकारवाडा विभाग श्री सुधाकर सुरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली व वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विश्वास पाटील व सहाय्यक पोलीस निरीक्षक गुन्हे सुधीर पाटील यांच्या सूचनानुसार गुन्हे शोध पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक समद बेग, ASI रोहिदास सोनार, पोलीस हवालदार 637 देविदास गाडवे, पोलीस अंमलदार 2290 विशाल पाठक, 2445 गणेश बोरनारे,
2445 गणेश बोरनारे, 2284 आकाश सोनवणे, 2062 दीपक जगदाळे, 2305 योगेश अपसुंदे, 2358 समीर शेख, 2349 राजेंद्र नाकोडे, 2439 नवनाथ उगले, 1124 अमित तिडके, 1927 श्रीकांत करपे, 2364 जुबेर सय्यद अशांनी केली आहे. नाशिक शहर पोलिसांतर्फे नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सुरक्षित रहा, सतर्क रहा. नाका पोलीस स्टेशन अंतर्गत गेल्या नवरात्र उत्सवामध्ये कालिका माता यात्रेमध्ये ज्या माता भगिनी गर्दीचा फायदा घेऊन त्यांच्या पोती लांबवलेल्या बाबत गुन्हे दाखल होते, त्या संदर्भात माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक साहेबांनी स्पष्ट सूचना दिल्या होत्या की महिलांचे जे दागिने येथे गेलेले आहेत त्याचे गुन्हे उघडकीस करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करावे याबाबत मार्गदर्शन केलं होतं. त्याप्रमाणे माननीय पोलीस उपायुक्त श्रीमती मोनिका राऊत मॅडम आणि सहाय्यक आयुक्त श्री सुधाकर सुरळकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही गुन्हे शोध पथकाचे PSI समत बेग, पोलीस हवालदार गाडवे, ASI सोनार आणि त्यांच्या पथकाला हे निर्देश दिले होते की यावर तुम्ही जास्त काम करावं आणि ते गुन्हे उघडकीस आणावे. त्याप्रमाणे त्यांनी एक संशयित आयडेंटिफाय झालेला होता, त्याच्या मागावर पोलीस होते. तो नाशिकमध्ये येणार याबाबत आमचे विशाल पाठक जे आहेत गुन्हे शोध पथकाचे, त्यांना ही माहिती मिळाली होती काल. त्याप्रमाणे मग आम्ही सापळा लावून त्याला बसस्टँडवर तो येणार आहे आणि मग सोनं जे चोरीचं आहे तो विक्रीला जाणार आहे. आम्ही सापळा लावून त्याला पकडले, तर त्याच्या झडतीमध्ये त्याच्या सगळ्या विचारपूस केली. त्याच्याकडे जे सोनं मिळालं 3 गुन्ह्यामध्ये जवळपास 21 ग्राम सोनं त्याच्याकडे आम्ही जप्त केलेलं आहे, त्याला अटक केलेली आहे. त्याची कस्टडी घेतली आहे. 24 तारखेपर्यंत त्याची कस्टडी मिळालेली आहे आणि आणखी त्यांनी गुन्हे केलेले आहेत का याबाबत तपास चालू आहे आणि आणखी त्याच्याकडून गुन्हे उघडकीस करून आम्ही त्याच्यावर पुरावे गोळा करून मान्य न्यायालयात दोषारोप सादर करणार आहोत.